हॅलो, तर आज आपण बनवणार इव्हनिंग स्नॅक्स म्हणजे पोहे आपले. तर जसं की आपण इथे बघितलं आहे, आपण 2 कांदे कापून घेतले, कोथिंबीर किती एकदम थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे शेंगदाणे, आणि आपण 3 मिरच्या पण कापून घेतल्या आहेत. तर आज आपण बनवणार सगळ्यात टेस्टीएस्ट पोहे. हां, आता आपले हे पोहे आहेत जे आपण भिजवून ठेवले, धुवून भिजवून ठेवले. तुम्ही बघू शकता. आता आपण त्याला एक वेगळ्या ताटात काढतोय. आजचा हा पोहेचा वेळ धंदार जाणार आहे. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झाले. तर आपले जसं पूर्ण पोहे तयार होते ना, तसं एकदम भारी वाटते. आता आपण गॅस लावली आहे. किती फ्लेमवरती ठेवला? कमी ठेवायची पहिले. कमी आता हा आपला मसाल्याचा डबा आपण फोडणी द्यायला. थोडं मीठ टाकून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं पोह्यामध्ये. कांद्यात थोडं मीठ टाकायचं म्हणजे पोहे चांगले होतात. अर्धा चमचा मीठ टाकायचं का? मीठ चवी प्रमाण टाकायचं, कमी जास्त आपल्याला. तुम्ही बघू शकता पाणी कसं चाललं ते कढाईतला. आता गरम होतं नीट. पोहे करायचं. त्याला बस सगळं सामान आधीच रेडी करून ठेवलं आहे. आपलं हे व्हेजिटेबल्स, आपलं हिंग, मसाल्याचा डबा आणि पोहे भिजवून ठेवले ताटात आपण. आता आपली कढाई पण तयार होती आहे. आपले 2 एक तेलाचा चमचा इथं टाकला. एक अजून एक टाकू. जसं तेल नाही, मग तेल का टाका. ठीक. तेल थोडं गरम होऊ द्यायचं चांगलं. मग शेंगदाणे करून घ्यायचे. तेलात परतून शेंगदाणे कच्चे टाकून सुकी आवाज येतच आहे त्याचा तेलाचा. शेंगदाणे तळून घ्यायचे. तळून घ्यायचे शेंगदाणे. आता 1 मिनिटानंतर 1 मिनिट झालं. तर आता आपण शेंगदाणे पोह्याच्या ताटात टाकणार आहोत. काढून घेऊ. मग तोच तेल आपल्याला त्यात पण वापरायचा ना. हां, फोडणीत पण वापरायचं. मोहरी टाकायची. काय टाकायची? फक्त मोहरी. पहिली मोहरी. किती टाकायची मोहरी? एक छोटा चमचा. एक छोटा लहान चमचा. ओके. जिरे टाकायचे. हिंग टाकायचं. कढीपत्ता टाकायचा. थोडं हिंग. आपली फ्लेम कमीच आहे तशी. तर फ्लेम कमी करायची. कढीपत्ता टाकायचा.
कसला आवाज आला, कढीपत्ता ओला असतं ना तसा आवाज आला. आता झालंच आहे आपलं फोडणी. आपले काढलेले शेंगदाणे इथे फोडणी झाली. आता थोड्या वेळ नंतर कांदा, कोथिंबीर थोडं थोडं सगळं टाकायचं. कांदा थोडा लाल होईपर्यंत परतायचा. कांदा कच्चा राहू द्यायचा नाही. त्याला नीट हलवून घेऊ. लाल होईपर्यंत परतायचा. लाल होईपर्यंत. अच्छा ठीक आहे, परतायचा. आता काय टाकत आहोत आपण? किती चमचे? 2 चमचे छोटे. 2 छोटे चमचे. त्याला नीट हलवायचं. तळलेले शेंगदाणे टाकायचे. थोड्यानंतर आपले तळलेले पण शेंगदाणे टाकू आपण. नीट हलवूया. पोहे टाकायचे. आत्ता आपण पोहे टाकणार, आपलं मेन पार्ट. सगळे पोहे ताटातले घ्यायचे त्यात. चांगले हलवायचे. चांगला वर खाली नीट हलवून घ्यायचं. अरे वा, आता किती भारी वास येतो एकदम. तुम्ही बघू शकता. ओके ओके, म्हणजे चवीपुरती थोड्या वेळासाठी थोडं टाकायचे आहे ना, अगर तुम्हाला आवडत असेल तर. ऑप्शनल आहे म्हणजे हा आपला. ओके, बाकी सगळं कंपल्सरी. पण एक वाफ आली मग आपलं झालंच आहे. आता आपण भेटूया थोड्या वेळानंतर, जसंच एक वाफ येईल तेव्हा. झालंच आता आपले पोहे. आजीची रसोई. यम्मी सुगंध सुटला. तुम्ही खायला खूप बेताब आहे. यम 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 यम. आता आपण घेतला आपले पोहे. आपले हे टेस्टी पोहे तयार झाले आहेत ना. पण एकदम भारी. लाईक एंड सबस्क्राईब माय चॅनल. बाय.